एडिन न्यूज़ में आपका स्वागत। मैं शब्बीर खान। आइए देखते हैं आज की इस खबर को। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों भिवंडी तालुका शिव क्षेत्र मराडेपाड़ा में छत्रपति शिवाजी महाराज का मंदिर का शक्ति पीठ लोक अर्पण हुआ। इस लोक अर्पण कार्यक्रम में महाराष्ट्र के डिप्टी सीएम एकनाथ शिंदे उपस्थित रहे। पूरे मंदिर को देखकर खुश होकर शिंदे जी ने कहा कि शिवाजी महाराज का यह मंदिर जैसे प्राचीन काल का बना हो। इनके साथ प्रकाश पाटिल भी दिखाई दिए। पत्रकारों से बातचीत करते हुए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर को। तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंती पण आहे आणि आज सकाळीच याचं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते उद्घाटनही झालं आणि याचं भूमिपूजन मला वाटतं की आपण 2018 साली झालं, तेव्हा मी आलो होतो. माझ्या हस्तेच भूमिपूजन झालं होतं आणि आता त्याचं मोठं भव्य दिव्य रूप पाहताना एक मनाला आनंद आहे, समाधान आहे. खरं म्हणजे मी संपूर्ण मंदिरातून पूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला. ते जन्मापासून अगदी राज्याभिषेकापर्यंत एक प्रत्येक त्यांच्या आयुष्यातल्या जीवनातल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या अजरामर झालेल्या ज्या घटना आहेत त्यांचा उल्लेख इथं झालाय चित्ररूपाने. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हे एक परिपूर्ण असं छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर या ठिकाणी होतंय. खऱ्या अर्थाने हे पाहिल्यानंतर आता सगळ्यांनाच काय सगळी गडकोट किल्ल्यावर इच्छा असून देखील शक्य होत नाही. काही लोक जातात गडावर, गडाचं महत्व घेऊन प्रेरणा घेतात, ऊर्जा घेतात. इथं अगदी लहान विद्यार्थ्यांपासून तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे शिवभक्त आहेत इथे येते. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या जीवनावर आधारित सगळा घटनाक्रम त्यांना इथं पाहता येईल. आणि त्यामुळे नक्कीच इथं आल्यानंतर एक प्रेरणा, ऊर्जा इथं आलेला प्रत्येकाला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने एक हे फक्त मंदिरच नाही, एक म्हणजे ठाणे जिल्ह्यात मंदिर होतं याचा अभिमान माझ्या सकट सगळ्यांना शिवभक्तांना आहे. हजारो लाखो करोडो शिवभक्तांना आहे. आणि खरं म्हणजे हे मंदिर जे आहे बघा, हे मंदिर आपण पाहतोय की असं वाटत नाही की हे नवीन मंदिर आहे, हे पुरातन मंदिर वाटतं. असं ते मंदिर तयार झालेलं आहे. आणि याला फार मनापासून काम करावं लागतं, तळमळ असावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक श्रद्धा असावी लागते, प्रेम असावं लागतं. आणि ते दाखवण्याचं काम शिवक्रांतीचे अध्यक्ष डॉक्टर राजू चौधरी आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्यांनी मला वाटतं ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं की एवढं भव्य दिव्य मंदिर होईल. पण राजूने ते मनापासून लक्ष देऊन त्यांच्या टीमने काम केलं. आणि हे जे शिवाजी महाराजांचं शिल्प आहे, पुतळा आहे, तो मला वाटतं राम मंदिराच्या अरुण योगीराज शिल्पकारांनी त्यांनी केलाय. म्हणजे योगायोग आहे हा अयोध्येतलं राम मंदिर आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं परिपूर्ण असं मंदिर. हे फक्त मंदिर नाही राहणार, हे एक शक्तीपीठ तयार होईल. आणि या शक्तीपीठावर येऊन लोक दर्शन घेतील आणि खऱ्या अर्थाने प्रेरणा, ऊर्जा मिळेल. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून थोडं का होईना त्याच्यातलं काम जर केलं तर नक्कीच या महाराष्ट्राचा तमाम जनतेचा फायदा होईल.
जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेले 2.5 वर्ष 3 वर्ष महायुतीचं सरकार चालवलं. मी, देवेंद्रजी, अजितदादा आणि आता देखील आमची टीम यापुढे देवेंद्रजी आणि आम्ही मिळून आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठेवलाय. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी, सुख, समृद्धी, आनंदाचे दिवस आले पाहिजे हे पाहूनच आम्ही या राज्यामध्ये सर्वांगीण विकास प्रकल्प पुढे नेले. लाडक्या बहिणींसारखे लोकाभिमुख योजना आम्ही केल्या आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं काम आज आपण पाहिलं तर केंद्रात देखील मी पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं नाव आवर्जून घेईन की त्यांनी देखील एक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांचं जीवन उंचावण्याचं काम केलं आणि नेव्हीच्या ध्वजावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प त्याच्यामध्ये घडवलं आणि सिंधुदुर्गामध्ये देखील आपण पाहिलं की शिवाजी महाराज हे प्रथम आरमार निर्माण करणारे, उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यामुळे सिंधुदुर्गात देखील आदरणीय प्रधानमंत्री आले, नेव्ही डे तिकडे साजरा झाला म्हणून मी मुद्दाम त्यांचा उल्लेख केला. देशाला देखील ते पुढे नेत आहेत. आदर्श छत्रपती शिवाजी महाराज नेत आहेत. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे एक कोणी साधा सुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं. त्याच्यात दैवी त्यांच्यामध्ये अंश होता, दैवी अवतार होता. म्हणूनच आपण म्हणतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आज त्यांनी त्या काळात जे गडकोट किल्ले बांधले त्यावेळेचं काय त्यांचं विजन, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, गडावर तोफा कशा गेल्या, गडावर मोठे मोठे गड कसे तयार झाले, गडावर पिण्यासाठी पाणी कसं, गडावर धान्यासाठी सैन्यासाठी कोठारं कसं, हे सगळं जे विजनरी एक दूरदृष्टी असलेला राजा, महापराक्रमी राजा म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि म्हणून त्यांचं ते दैवत म्हणून आपण त्यांना मानतो आणि ते काम आज राजू चौधरीने केलेलं आहे. दैवताला मंदिरामध्ये स्थापन करण्याचं काम त्यांनी केलं म्हणून मी पुन्हा एकदा राजू चौधरी, त्यांची टीम, ज्यांनी ज्यांनी याला हातभार लावलेला आहे, ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांना धन्यवाद देतो. पर्यटन स्थळ व्हावं, पर्यटन स्थळ व्हावं, त्याचबरोबर या सगळ्याचा विकास व्हावा असे देखील. हा बिलकुल. या ठिकाणी हे आता खरं म्हणजे एक शक्तीपीठ आहे. हे तीर्थस्थळच होणार. इथे हजारो लाखो लोक येतील आणि इथल्या सोयी सुविधा देखील मला वाटतं अनेक रस्ते मी मुख्यमंत्री असताना झाले. या ठिकाणी आणखी काही रस्त्यांची आवश्यकता आहे आणि त्या रस्त्यांची आवश्यकता, याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आपला आणि एक धर्मपीठ आणि शक्तीपीठ, इथं काही कमी पडणार नाही, बिलकुल काही कमी पडणार नाही. हे सर्व शासनाच्या माध्यमातून केलं जाईल कारण एवढं मोठं महान काम या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे हजारो लाखो लोक इथे येतील आणि त्यांच्यासाठी सोयी सुविधा देणं हे आमचं कर्तव्य. आरोग्याचे उदातीकरण करणाऱ्या लोकांना काय आव्हान देणार, इकडे काय आमंत्रण देणार या ठिकाणी यायला पाहायला गेलं तर नंतर बघतो ना. चला.